नमस्कार शेतकरी बांधवांनो, गव्हर्नमेंट स्कीम्स आणि नवीन अपडेटमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। शेतकरी बांधवांनो, आजचा आपला व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। शासनाने कर्जमाफी संदर्भात एक जी.आर हा जारी केलेला आहे। या जी.आर मध्ये शासनाने काय म्हटलेलं आहे ते आपण पूर्ण माहिती यामध्ये बघणार आहोत। चला तर मित्रांनो, जाणून घेऊया आजचा आपला जी.आर। राज्यात जुलै 2019 ते ऑगस्ट 2019 या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या व पूर परिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्याच्या योजनेअंतर्गत आतापर्यंत रुपये 52,562 लाख इतकी रक्कम वितरित करण्यात आली आहे। सदर योजनेच्या अनुषंगाने सहकार आयुक्त पुणे यांनी संदर्भ क्रमांक 5 च्या पत्रान्वये रुपये 369.99 लाख निधी वितरित करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे। त्यानुसार सदर योजनेसाठी सन 2023-24 साठी सन 2023च्या हिवाळी अधिवेशनामधील पुरवणी मागणीद्वारे रुपये 369.99 लाख इतका निधी मंजूर करण्यात आला आहे। त्यानुसार निधी वितरणाचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता। शासन निर्णय आपण बघणार आहोत। सदर योजनेसाठी सन 2023-24 साठी सन 2023च्या हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागणीद्वारे रुपये 369.99 लाख इतका निधी मंजूर करण्यात आला आहे। सरकारद्वारे हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। शेतकरी बांधवांनो, वित्त विभागाच्या दिनांक 5/2/2024 रोजीच्या पत्रानुसार मंजूर निधी पैकी 70% म्हणजे रुपये 265.99 लाख निधी हा एवढा निधी राज्यात जुलै 2019 ते ऑगस्ट 2019 या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्यासाठी सहाय्य राज्यस्तर अर्थसहाय्य सरकारने मान्यता देण्यात आलेली आहे। सदर तरतूद खर्च करण्यासाठी सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे अधीनस्थ उपनिबंधक अंदाज व नियोजन संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांना नियंत्रण दिलेले आहे। शेतकरी बांधवांनो, सरकारने तुमच्यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे। सदर खर्च हा सरकारने पूर्ण जी.आर मध्ये मान्य केलेला आहे। शेतकरी बांधवांसाठी हा जी.आर सरकारने जारी केलेला आहे। तर मित्रांनो, हा जी.आर 28 फेब्रुवारी 2024 रोजी सरकारने जारी केलेला होता। शेतकऱ्यांसाठी आजचा आपला व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता। व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आपण तुम्हाला अशीच माहिती पुढे देखील देत राहू। धन्यवाद शेतकरी बंधूंनो।